नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं चिपळूण संकल्प आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज पुन्हा एकदा जात आहे मी गावी आपल्या कोकणामध्ये, खास करून लावण्यासाठी. तर सध्या गावाला आपल्या लावणी सीझन जोरात चालू आहे. पाऊस पण तसं चांगला आहे, शेतीला एकदम पूरक असं. तर त्यासाठी जातोय आज गावी. रात्रीचे आता वाजले बरोबर 10:30. म्हणजे आता रात्रीची कोकण कन्या एक्सप्रेस किंवा तुतारी दोघांपैकी एक जी भेटेल तिने आपल्याला जायचं गावी. तिकीट वगैरे हवं आहे काही नाही आहे, जनरल डब्यातून जायचं आपल्याला. गर्दी असेल नसेल तो प्रश्न वेगळा आहे. तर गावाला आमची आता सध्या 2 दिवसाची लावणी बाकी आहे, म्हणजे शेवटची आता मालवणी चालू आहे. तर त्यासाठी आता गावी आता मी आपली सुट्टी थोडी ॲडजस्टमेंट गेल्या वर्षी सुट्टी आणि ह्या वर्षी सुट्टी आपण दोन्ही एकदम घेणार आहोत. तर हा आपला ब्लॉग असेल खास करून लावणीचाच. तर चला आपण व्हिडिओ सुरुवात करूया. मग व्हिडिओ आवडला की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. तर मंडळी, आता वाजले दुपारचे बरोबर 2 आणि मी आता तो खाली शेतावरती. सकाळी आपली कोकण कन्या एक्सप्रेस 6ला आली चिपळूणला, म्हणजे आज जवळजवळ 1.5 तास मध्ये क्रॉसिंग थांबली. तर त्यामुळे भरपूर लेट झालाच. आता मी सकाळी 7च्या स्टेशन घरी आलो असतो, परंतु आता 8च्या स्टेशन झाल्यानंतर मग झोपून गेलो, कारण रात्री झोप बऱ्यापैकी झाली नाही. तर आता ते खाली शेतावरती मी निगडणमध्ये तिकडे आपली लावणी चालू आहे थोडी. आज होईल संध्याकाळी. तर आज आहे आमची मालवणी. तर त्यासाठी आपण आले खास आता गावाकडे. तर बघू शकता असं गावचं वातावरण आहे. आता वाजले दुपारचे 2. तर गावाला कसं ऊन पाऊस चालू आहे, त्यामुळे लावणी चांगली हेल्प होते. तर हे आहे आमच्या घराजवळचं शेत. हे पण आपल्या लावणी झालेली आहे 4-5 दिवसापूर्वी. मस्त असं हिरवीगार भात शेत आपलं पाहायला मिळते. तर आता आपण जात आहोत खाली निगडणमध्ये. तर खाली जाण्यापूर्वी मंडळी आपण जर आपल्या घराजवळच्या शेतीचा पण आढावा घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे, बघू शकता इतका तर घरावर पाणी झालं आमच्या, म्हणजे पाणीच पाणी आहे अशा प्रकारे. आणि ही शेती लावून झाले जवळजवळ 3-4 दिवसापूर्वी झाली. हे बघा अशा प्रकारे ही आपली भात शेती. आणि इकडून वरती हे पाणी बघताय, हे सगळं पाणी आपलं उपलेडीचं पाणी आहे, म्हणजे नॅचरल पाणी एकदम. आणि ही सर्व आमची घराजवळची भात शेती आमची. मस्त असं सर्व हिरवगार पाहायला मिळते. आणि इकडे सर्व पाणीच पाणी आहे. हे सर्व आमचं शेत आहे. जाऊया खाली आता. इथे खाली पण आमचं दादा शेत आहे, ते पण बघूया आपण. आणि हे इथे खाली आहे आमच्या दादाचं शेत, हे पण झाले लावून. हे आमच्या घराविषयी शेत आहे मस्त एकदम. हे पण बघू शकता छानपैकी एकदम हिरवंगार झाले. आणि पाणी पण तितकंच चांगलं आहे, त्यामुळे लवकर हे भात आमच्या घराजवळ लावून झाले यावेळेला. तर हा आहे आमच्या घरासमोरचा परिसर सध्या लावणीच्या दिवसातील. अशा प्रकारे मस्त अशी फुलं आली आहेत बघा. आणि इकडे ते आमच्या छोट्याशा परत पाणी आलंय. अशा प्रकारे आता हे पाणी पण आलं. तर मित्रांनो, फायनली आता मी आलोय सीतेपडी क्रॉस करून. आता इथे आमची खाली शेती चालू होईल. मागच्या ब्लॉगमध्ये बघितले असेलच आपल्या निगडीतील शेत. त्यावेळी फोड आणि बेर चालू होती. आणि आता बरोबर 15 दिवसांनी आता पुन्हा एकदा यावेळी लावण्यासाठी आपल्या 2 दिवसांच्या सुट्टीमध्ये त्याच्या खाली आता निगडीमध्ये. तर आज जरा पाऊस कमी आहे. कमी म्हणजे गावी कसं येऊन जाऊन पाऊस चालू आहे, सरीवरती पाऊस चालू आहे. आणि पानतळीचे शेत आहेत त्यांना पाणी चांगलं झाले बऱ्यापैकी, त्यामुळे बहुतेक लोकांची लावणी आता संपत आलेली आहे. आणि आमची पण आज लावणी संपणार आहे, म्हणजे आज आहे मालवणी आमची. तर आता थोडा 1-2 कोपरे लावायचे बाकी आहेत. त्याचे खाली आता मी चहा आणि बिस्किट घेऊन. तर सांगायचं म्हणजे काय, गावच्या ठिकाणी आता शेती जास्त कोण करत नाही. आमच्या पण मोजक्याच 4 दाड्या आहेत, 2 घराजवळ आहेत आणि 2 इकडे खाली बस. ज्यावेळी आम्ही शाळेमध्ये होतो मला आठवते, त्यावेळी आमच्याकडे जवळजवळ आमच्या 14 दाडे होते त्यावेळी, आणि आत्ता 4. कारण सुट्ट्यांचा पण पोरांचा प्रॉब्लेम असतो. लावणीशिवाय माणसं भेटतात, म्हणजे लावणी होते कशात बाहेर, पण ज्यावेळी भात कापणी असते त्यावेळी सुट्ट्यांचा प्रॉब्लेम पण असतो आणि माणसं पण कोण भेटत नाही. त्यामुळे आता दिवसेंदिवस शेती ही कमी होत चालली. आणि बैल वगैरे कोण पाहायला म्हणत नाही, कारण आपल्याकडे कोकणात तरी, आमच्याकडे तरी चिपळूणच्या पट्ट्यामध्ये पाण्याची कमतरता असल्यामुळे फक्त
हा 1 महिन्यापुरते बैल वापरतात, नंतर मग ते बांधून असतात. बाकी आपल्याकडे शेतीचे कामं नसतात नंतर, तर त्यामुळे आता कालांतराने बदलत चालला आहे आपल्या शेतीकडे. तर कोण आता ट्रॅक्टर वगैरे घेतात, छोटे मिनी ट्रॅक्टर असतात ते, त्याच्या सहाय्याने शेती केली जाते. ते चांगलं पण आहे आणि तितकं वाईट पण आहे. तर वाईट काय ते मला माहीत नाही, पण चांगलं कारण लवकर प्रॉडक्ट काम होतं अशा प्रकारे ट्रॅक्टरच्या सहाय्याने. आणि आमच्याकडे तरी ह्यावर्षी लावणी बऱ्यापैकी लोकांची लवकरच झाली, कारण पाऊस तर मे एंडिंग म्हणजेच मे 15 पाऊस चालू झाला, त्यामुळे शेतीची कामं लवकर चालू यावेळी. आणि टायमावरती पेरणी झाल्यानंतर थोडा पाऊस चालू झाल्यामुळे फोड पण लवकर झाली, फोड नंतर बेर झाली आणि आता लावणी पण बहुतेक संपत आले. तर आज उद्या आपली लावणी, आजच आपली लावणी होईल. बाकी अजून आमच्या वाडीमध्ये तरी अजून 4-5 दिवस जातील. तर आपल्याकडे पद्धत आहे, आपली लावणी झाली की आमच्याकडचे लोक एकमेकांना हेल्प करतात, त्यामुळे सगळ्यांना मदत होते बऱ्यापैकी. तर आत्ता आलो मी खाली, इथे एकटाच आता, कारण खाली मम्मी पप्पा असतील, बाबा असतील आणि काकी. 4 माणसं आमच्या घरातले खाली. बैलांचं काम झालं आहे बहुतेक आज, त्यामुळे बैल घेऊन बाबा खाली गेली मागाशी, आता येतील नंतर थोड्या वेळाने. तर आता आपण जातोय खाली, बघूया कोण कोण खाली शेतावरच्या दुसरी बाकीच्यांची कोण लावणी चालू आहे की नाही ते. कारण इकडे खाली जास्त आता कोण लावणी करत नाही आहे, भात शेती. इथे वरती सुरतचं शेत आहे खाली, नंतर आमच्या आणि खाली तिकडे आंबेडे. बाकी शेती बहुतेक वसाड, म्हणजे कोण करत नाही आता. तर असं जंगलातून चाललो मी खाली या पाय वाटेने. तर मंडळी इथे खाली आल्यानंतर ना, ह्या ठिकाणी आपण ह्या डोंगरा भागामध्ये, आपल्याकडे खास करून कोकणामध्ये अशा प्रकारे डोंगरा भागातून हे अशा प्रकारे झरे, म्हणजेच झरे फुलतात पाण्याचे थोडा पाऊस जास्त लागला तर. आणि अशा ठिकाणी ह्या छोट्या छोट्या पर्यांना म्हणा, म्हणजे आपण याला ओढा बोलतो, ते असं पाणी वाहत असतं. आणि हे पाणी आपल्या खाली, आपली खाली शेती आहे, शेतीला पण पूरक पाणी आहे. कारण थोडा पाऊस पडला अजून तर ह्या पाण्यात चांगली प्रकारे वाढ होईल. आणि हे पाण्याने एकदम प्युअर शुद्ध पाणी आहे, कारण या ठिकाणी बघू शकता आपण कोणत्या प्रकारचे खडू पाणी नाही आहे, आणि पूर्ण पाणी एकदम नॅचरल आहे. आणि हे पाणी आपल्या शेतीला चांगल्या प्रकारे पुरतं. तर आता आलोय खाली मी. इथे मागच्या वेळेला आपण बघितलं असेल, ही आहे आमची खाली, इथे सर्व आमच्या खेराडे भावकीची निघडून येथील शेती. तर ही आहे आमच्या सूरज खेराड्यांची शेती आहे ही पण थोडी लावणी बाकी आहे, कारण ह्यांच्याकडे ट्रॅक्टर असतो, तर त्यामुळे लवकर आता हे होईल. 2-3 दिवसाची पण लावणी होईल होते. त्यांच्यामध्ये 3 दाढी आहेत, ही इथे पुढे एक आहे आणि इकडे एक आहे, आणि पुढे आमची खाली शेती आहे. तर पाणी बघू शकता तुम्ही, हे सगळं पाणथळ शेत आहे. त्यामुळे अजून पाऊस जरी 2-3 दिवस नाही लागला तरी हे आमचं लावणी इथं होईल, म्हणजे कारण पावसाचं पाण्यावरती अवलंबून शेती नाही, कारण पाणथळ शेती आहे, त्यामुळे ही लवकर पाण्यात आटणार नाही. एकदा पाणी झालं की आता गणपतीपर्यंत पाणी असं असतं. तर आता आपण आपल्या खाली शेतामध्ये बघूया तिकडे किती लावणी बाकी आहे ती. तेही खालीला आपण आलो आपल्या शेतामध्ये. हे सगळं वसाड शेत आहे, इकडे पाणी बघू शकता किती येते. पाण्यातून आपल्याला जायचं आता वाट काढत काढत आपल्या खाली शेतामध्ये. तर मंडळी बघू शकता या ठिकाणी पाणी किती येते. पाणी भरपूर झालंय का? किती काढली? एवढी काढली आता? मग पाऊस आहे की नाही? पाऊस भरपूर आहे आता. कुठे पाऊस आहे आता? आता गेला पाऊस, सकाळचा असतो, संध्याकाळचा नसतो पाऊस. हा, तू कधी आला? मी आलोय सकाळी, झोपलो होतो ना, मग काय मग आराम केला, आता आलोय. गावाला एकटीच आहे? लावताय कुठं? बाकी आहे दाढ काढायची. एवढं सांगितलं तुमचं, झालं ना मग? ओके. तर इथे मागे सागरची आहे, पण दाढ काढते समीर. आमची इथे शेती आहे. तर आता
आता हा एवढा पट्टा बाकी आहे फक्त यांचा. इकडे आमची आता सगळी लावणी बहुतेक झाली आहे. आपली माणसं खाली आहेत. चला जाऊया आपण खाली बघूया आता. तर आपला हा एवढाच आता कोपरा बाकी आहे या ठिकाणी. बहुतेक लावणी झालेली आमची. एवढंच बाकी आहे. कुठे खाली बाकी अजून. तर या ठिकाणी आपला आवण थोडं उरलं आहे. जे भाताचे मूठ आहेत ते उरलेत, त्यामुळे इकडं ही जागा ओसाड असल्यामुळे या ठिकाणी थोडासा नांगरून ठेवले बाबाने. आणि पप्पा थोडे ते गवत बेंट आहेत. मग इथे आपण थोडं लावूया, कारण हे भात वाया, हे जे मूठ आहेत ते वाया जाण्यापेक्षा इथे आपली भात लावणी होईल थोडी. हा संपूर्ण पट्टा आपला लावून झालेला आहे भाताचा. बहुतेक यावर्षी पण हा बांध गेलेला दिसतोय. हे बघा, दरवर्षी हा बांध जातो आपल्या इथे, कारण पाऊस असल्यामुळे जास्त. हे बघा, आपण आमची शेत आहे खाली, हे पण लावून झाले काल परवा. ठिकाणी आपल्या वाडीतील पोरं आहेत, बघतात मळ्याचे मासे. पावसाच्या पाण्यामध्ये इकडे मळ्याचे मासे चढतात आणि पहिल्या पावसामध्ये चांगले मासे चढतात या ठिकाणी. तर ही पोरं आता मासे पकडतात इथे ह्या जाळीमध्ये. भेटले काय भेटले काय? बारीक आहेत. हे बघा, अशा प्रकारे हे मळ्याचे मासे पकडतात या ठिकाणी पाण्यामध्ये. भेटला काय बघ. हाय, दाखव. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे हे मळ्याचे मासे आहेत. हा रे, दाखव किती, दाखव. हा, पाण्यात पण आहेत. हे बघा, मळ्याचे मासे आहेत ना, भारी. पकडा, अजून पकडा. आर्यन आणि सोहम. खालून वरती या. चला, आपण जर आपल्या कामाला आता थोडं आलो तर आपण आता भात लावणी करूया इकडे. मंडई हा पूर्ण पट्ट्यानं पानतळीचा असल्यामुळे या ठिकाणी मासे असतात. मळ्याचे मासे म्हणा, कारण ते चंडीचे मासे असतात त्या ठिकाणी करतात. मी 1-2 वेळा आलो आहे. आम्ही शाळेत कॉलेजमध्ये असताना या ठिकाणी पहिल्या पावसामध्ये. आणि आता पण यांना भेटतील मासे, कारण जास्त पोरं इकडे खाली कोणी येत नाही. हे दोघंच मुलं खाली ते मासे पकडत आहेत. तर आतापर्यंत त्यांना 5-6 मासे भेटलेत, बारीक मळ्याचे आहेत ते. अजून भेटतील सुद्धा. आणि उद्या वार पण आहे, बोलू पकडा अजून, मला पण द्या थोडेसे. चला आपण असं जाऊया खाली आपल्या शेतामध्ये लावायला, भात लावणी करायला.
तर मंडई वाजले आता बरोबर 5 झाला आमचा चहा टाईम. तर चहा बिस्किट नाही येतो, चहा आणि बटर आणलेत मी, ते आहेत आज चहामध्ये. मम्मी आता सगळ्यांना चहा वाटते आणि ही मजा काही एवढंच असते बांधावरती चहा पिण्याची. आपणही अनुभवली असाल, नक्कीच कमेंट करून सांगा की बांधावरती चहा पिण्याची मजा कशी असते ती. तर थर्मासमध्ये चहा आणले 5 कप आणि बटर. तर चला या तुम्ही पण आता चहा प्यायला आणि नंतर मग आपण आपल्या पुढच्या कामाला लागूया. तर चहा आणि टोस्ट बटर खाऊया आपण. गे दादा बल्लोरी गे बल्लोरी बाजा लावलाय रे राजा पाहिलास काय बल्लोरी बाजा लावलाय रे राजा पाहिलास काय तुझ्या गावचं सोनार बनविलं तुझ्या गावचं सोनार बनविलं तुला गडवी गडवी ना बोलते व्यक्तीला दम लागतो का. तर मंडई अशा प्रकारे आमच्याकडे आपल्या चिपळूण तालुक्यातील कापडे गावामध्ये आमच्याकडे अशा प्रकारे लावणी करतात. कारण काही काही ठिकाणी अलग अलग प्रकारे भात लावणी करतात. त्यापैकी आमच्याकडचे अशा प्रकारे लावणी करतात, म्हणजे 3-4 भाताच्या गाड्या घेऊन ती लावली असते. काही काही ठिकाणी 1 काडी 2 काडीचं भात पण असतं. आपल्याकडे तशा प्रकारे लावणी आता जी आपली पारंपरिक पद्धत त्याप्रमाणे आमच्याकडे अजून तरी लावणी चालू आहे. तर आमच्याकडची आजची यावर्षीची म्हणजे भात लावणीची मालवणी झालेली आहे. तर हा आपला ब्लॉग मी या ठिकाणी एंड करतो. तर व्हिडिओवर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन सबस्क्राईब करा. भेटूशी पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.